नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। काल पुण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आणि देशाच्या लोकशाहीला लाजिरवाणी आणि एक म्हणजे विघातक अशी गोष्ट घडली। ती म्हणजे माननीय निखिलजी वागळे साहेब आणि असीमजी सरोदे आणि इतर वक्ते यांची निर्भय बनो अशी सभा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती। ती आयोजित करत असताना रीतसर अशी कायदेशीर परवानगी घेऊन आणि कायदेशीर जमाव करून ती सभा आयोजित करण्याचं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं आणि त्याची परवानगी पण घेतली होती। पण सभेला येण्यापूर्वी जो माननीय पत्रकार निखिलजी वागळे साहेब यांच्या गाडीवरती शहरातील काही राजकीय विशेष करून बीजेपी आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी तसेच अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निखिलजी वागळे साहेबांच्या गाडीची तोडफोड केली आणि ती तोडफोड ही जाणून बुजून एक प्रकारे लोकशाहीला घातक अशी गोष्ट आहे। कारण निखिलजी वागळे असू देत किंवा महाराष्ट्रातील या भारत देशातील इतर पत्रकार असू देत, ते आपलं निर्भीडपणे एक पत्रकारिता करण्याचा ते प्रयत्न करीत असतात। परंतु ही पत्रकारिता करत असताना निर्भीडपणे आणि निपक्षपाती करणं हे तेवढेच महत्त्वाचं असतं। पण पत्रकारितेबरोबर जे काही समाज जागृतीचे जे काम करतात तेही समाजासाठी खूप चांगलं काम असतं। पण असे समाजाच्या कल्याणाचे असणारे समाजाला जागृती करण्यासाठी जी निर्भय बनो हा जो कार्यक्रम ठेवलेला होता पुण्यामध्ये आणि तो कार्यक्रम सक्सेसफुल होऊ नये, ती सभा होऊ नये असं जाणून बुजून बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निखिलजी वागळे साहेबांच्या गाडीची तोडफोड केली। त्यामध्ये इतर राजकीय पक्षाच्या जे निखिलजी वागळे साहेबांना समर्थन देत असतील किंवा लोकशाही टिकावी म्हणून प्रयत्न करत असतील, त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि बचाव करत असताना त्यांना काही कार्यकर्त्यांना पण दुखापत त्यामध्ये झाली। ही गोष्ट खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी जे पुणे आपण शिक्षणाचं माहेरघर आणि संस्कृतीचं राजधानी जे आपण पुण्याला म्हणतो, सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून आपण पुण्याला म्हणतो, त्या पुण्यामध्ये घटना घडणं ही आपल्या पोलीस प्रशासन आणि आपल्या पुण्यासाठी ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे। हा हल्ला निखिलजी वागळे साहेबांवरती आज झाला, उद्या इतर कार्यकर्त्यांवरती किंवा इतर समाजोपयोगी जे समाज कल्याणाचे काम करतात त्यांच्यावरही हा हल्ला होऊ शकतो आणि होत आहेत असं आपण नेहमी बघतो। पण यासाठी आपल्यासारख्या जागृत सुजाण नागरिकांनी यासाठी एकत्र येऊन आवाज उठवणे हे देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। म्हणूनच मी सर्वांना माझ्या वतीने माझं वैयक्तिक मत असं आहे की गेल्या 10 वर्षापासून देशातील लोकशाही थोडी संपुष्टात आणण्याचं जे काम भारतीय जनता पार्टी करत आहे, याच्या विरोधात वेळोवेळी इतर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आवाज ज्यावेळी उठवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा आवाज कशा प्रकारे दाबला जाईल आणि त्यांना कशा प्रकारे संपवल्या जाईल याचा ते पुरेपूर प्रयत्न करत असतात। मी निखिलजी वागळे साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढं निर्भीडपणे पत्रकारिता करत असताना एवढा हल्ला होऊन सुद्धा आपली ही सभा यशस्वीरित्या पार पाडली, हे फार महत्त्वाचं आहे। आणि पोलीस प्रशासनाला त्या कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की निखिलजी वागळे साहेब जर आले तर याच्यामध्ये तुम्हाला पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। हे सांगितलं असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या कार्यकर्त्यांना ताब्यात न घेतल्यामुळं हा कालचा जो हल्ला झाला
हे पोलीस प्रशासन कुठंतरी BJP सरकारच्या सरकारचा कुठंतरी म्हणजे मळून आहे का, किंवा मग BJP सरकारला त्यांच्याकडून काही जाते का, असा प्रश्न माझ्यासारख्या सुजाण नागरिक किंवा माझ्यासारख्या एक सामान्य नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर माननीय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि अशा प्रकारचे जिथं कुठे हल्ले होतात याबद्दल आपण समाजामध्ये जनजागृती करून एकी करण्याचं काम केलं पाहिजे आणि यासाठी एक मोठा लढा उभा केला पाहिजे. एक निखिल वागळेवरती जर हल्ला झाला तर असे हजारो निखिल वागळे तयार झाली पाहिजे. असं आपण प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला पाहिजे. मी माझ्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद.